सखी सावली काव्यांजली. बहिणी हाय. काय झालं? काय नाही, तुला काही जर मदत लागली तर मला सांग. हा नाही नाही, झाली आहे व्यवस्था सगळी. बरं ऐक ना, तुला मगाशी सांगायचंच राहिलं. खूप सुंदर दिसतेस, खूप गोड दिसतेस. ते म्हणतात ना एकदम असं घरंदाज सौंदर्य, तशी. थँक्यू. आज दादाची काही खेर नाही. का? अगं पूजेत तुझ्या बाजूलाच बसणार आहे ना तो, म्हणल्यावर त्याचं अर्ध अधिक लक्ष तुझ्याकडेच असणार. तू पण ना प्रीतम. अगं खरंच सांग. दादा ओके, एक सेकंड दादा प्लीज इथे येतोस. मग दोघांना एकत्र शुभेच्छा द्यायच्या होत्या मला. तुम्हा दोघांनाही 12th वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघं खूप खूप खुश राहा. मला असं वाटतंय की तिकडे मला कोणीतरी बोलवत आहे. पण तुला काय लागलं तर मला सांगा. काव्या तू अहो काय झालं? चल माझ्यासोबत. बोला ना, काय झालं? मार मला. हा? धोपाडीत मार मला. अहो अहो असं का बोलताय? का? श्रेष्ठाचा अपमान करून तू तेच केलंयस ना? नाही 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 नाही, होऊ दे. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे एकदाच. अहो मी खरंच त्यांचा अपमान नाही केला. असं का बोलताय तुम्ही, मला कळत नाही. ओके, ती बाहेरची व्यक्ती आहे. पूजेशी कार्याशी काहीही संबंध नाही असं कोण म्हणालं? त्यांना यातलं काही माहिती नाहीये. त्या घरातल्या नाही आहेत ना, त्या बाहेरच्या आहेत. अहो ते तर मी करू. एक शब्दही बोलायचा नाही. माझ्या कलिग आहेत ना त्या. ही सगळी तयारी त्यांनी केली आहे. ही सगळी जबाबदारी मी त्यांना दिली होती आणि त्यांनी ती उत्तम प्रकारे पूर्ण केली आहे. तरी तू त्यांचा अपमान करतेस काव्या. गेस्ट आहेत ना आपले, गेस्टशी कसं वागायचं हे शिकू आता मी तुला. अहो खरंच नाही, मी त्यांचा अपमान नाही केला. त्यांचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल. उलट मी त्यांना सावरून घेत होते. मी काय म्हणालीस तू? त्यांना सावरून घेत होतीस तू? श्रेष्ठाला? ओके ओके ओके, म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की श्रेष्ठा त्यांना काही सेन्स नाही आहे. कसं आहे ना काव्या, आमच्या ऑफिसमध्ये जे काही मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात ना त्या हँडल करतात. ऑफिस सांभाळतात, इथे येऊन आपली मदत करतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि तू म्हणतेस त्यांना सेन्स नाही? सिरियसली? हां, अगं त्यांचा मान राखायचं सोडून तू त्यांचा इन्सल्ट करतेस काव्या. अहो नाही हो, त्यांना लागेल असं काहीच बोलले नाही मी. माझ्या मनात सुद्धा नव्हतं तसं. त्या बाहेरच्या व्यक्ती आहेत असं बोलले मी. ते चुकलं का माझं? सगळंच चुकलंय तुझं. काही हरकत नाही. आता चूक सुधारायची. म्हणजे काय करायचं? चल बाहेर सांगतो. चल ये ये. अहो हात जोडून माफी माग.
हात जोडून माफी माग. विश्वजित, अरे अहो जाऊ दे ना, जे झालं ते झालं. आता जे झालं ते बदलणार थोडीच आहे. नाही, थांबा तुम्ही माफी मागितलीच पाहिजे. माफी माग. अहो खरंच मी मुद्दाम दुखावलं नाही यांना. पूजेची ओटी घरातल्या सुनेने द्यायची असते, अशी रीत आहे आपल्या घरची. ते यांनी दिली म्हणून गुरुजी चिडले होते यांच्यावर. त्यांनी विचारलं मला की या कोण आहेत, तेव्हा मी इतकंच सांगितलं की ह्या पाहुणे आहेत, बाहेरच्या आहेत. त्यांना रीतीभाती माहिती नाहीत. यात माझं काय? तुला अजूनही तुझी चूक मान्य नाहीये? अजिबात नाही. अहो पण त्या तुला सांगितलं ना, माफी माग म्हणजे माग. स्वतःच काय खरं करतेस तू? सोफिस्टिकेटेड लोकांमध्ये कसं बसायचं, कसं वागायचं हे तुला माहित नाही, आणि दुसरे जेव्हा तुला सांगतात तेव्हा तुला मान्य करायचं नाहीये. अहो नाही नाही, तसं अजिबात नाहीये. नाहीये ना, माफी माग. हात जोडून माफी माग. आई, कुठे होतीस तू? खूप सुंदर दिसते. थँक्यू. चल आता मावशी वाट बघतेय, पूजा सुरू होईल. अरे मी तुझ्या आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न सोडवायला गेले होते. म्हणजे नंतर सांगेन. चल चल. सॉरी चुकून धक्का लागला. ओ थांबा, मी उचलतो. हॅलो नेक्स्ट. सॉरी मॅडम. आई तू हो पुढे, मी आलोच. हाय नेक्स्ट. ए हाय प्रीतम, कशी सुरू आहे पूजेची तयारी? मस्त. पूजा सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे, तयारी सुरू आहे. घर काय मस्त सजवलंय माहितीये तुला नेक्स्ट? वाव, आय मिस्ड इट. बघ ना, आज नेमकी तिकडे पूजा आहे आणि मला कामासाठी आउट ऑफ टाउन यावं लागलं. मी जर तिकडे असते ना तर मस्त पैकी रेडी होऊन आली असते आणि दिवसभर तुझ्या बरोबर विरवत बसले असते. अच्छा, म्हणजे मी पूजा, गेस्ट या सगळ्यांना विसरून तुझ्यात हरवलो असतो. एनिवे नेक्स्ट, आय एम मिसिंग यू. लाडू, तू हात जोडायचे नाहीस. तुझी चूक नसताना तू माफी का मागतेस? लाडू तू जा इथून. नाही, मी नाही जाणार. तू काही चुकीचं केलेलं नाहीये सकाळी. लाडू मी सांगते ना तुला, तू जा इथून. हे बघ, तुला यातलं काही माहिती नाहीये, तू यात पडू नकोस. तू जा. मी मध्ये पडलेच नसते अक्काई, पण तुझी चूक नसताना तू माफी मागायला तयार झाली म्हणून मी बोलते. अगो एक मिनिट, तू का आलीस इथे? तुझ्या अक्काईला सांगायला, समजवायला? लहान आहे तुझी अक्काई. 2 मुलांची आई आहे ती, तरी लोकांसमोर कसं वागायचं ते तिला कळत नाही, आणि कुठे नाक खुपसायचं हे तुला कळत.
माझ्या केसचा अपमान केलाय तिने. तिला माफी मागावीच लागेल. नाही भाऊजी, माझी अक्काई चुकूनही कोणाचं मन दुखवेल असं होणारच नाही. मी स्वतः ऐकलंय, श्रेष्ठाताईंना तुमच्या पद्धती माहिती नव्हत्या म्हणून अक्काई फक्त माझ्या केसचा अपमान करायचं काही कारण नव्हतं. हा, तिने एक मिनिट, ती भाऊजी आहे ना तुझा, माझ्याशी कसं बोलायचं हे कळत नाही तुला. हेच संस्कार केले तक्काईनी तुझ्यावर. हा, अंजली, माझं डोकं आधीच फिरलंय, आणखी फिरू नको प्लीज. जा. हा, तुम्ही मुहूर्तासाठी वाट बघताय का? अजून कुठल्या भाषेत मी तुम्हाला सांगायचं? माफी मागा. मी माफी मागते. अक्काई काव्या, नाही, मी माफी मागते. भाऊजी असं नका करू. अक्काईची काहीच चूक नाहीये. तिला माफी मागायला सांगून तुम्ही चूक करताय. अक्काई फक्त आई, आई अगं काय केलंस तू हे? जे तू करायला हवं होतंस ना ते मी केले आणि योग्य ते केलंय. किती आगाऊपणे बोलते ही. अगं हिच्या या आगाऊपणामुळे भांडणं होतील तुमच्यात, संसार विस्कटेल तुझा. आई तसं काही काही बोलू नकोस. अगं तुझी बहीण तुझ्या नवऱ्यासमोर तोंड वर करून बोलते, तिला गप्प करायचं सोडून तू तिचंच ऐकत बसलीस. काकू, अगं मी अक्काईला तू मध्ये बोलू नकोस. आणि काय ग काव्या, तुला तुझ्या नवऱ्याचा मान कसा राखायचा एवढंही कळत नाही. काय म्हणाले विश्वजितराव? माफी माग एवढंच म्हणालेत ना? मग निमूट माफी मागायची आणि मोकळं व्हायचं. चर्चा काय करत बसला तुम्ही? श्रेष्ठाताईंची माफी माग. अक्काई, विशू, काय तमाशा चाललाय हा? मला बोलायला हीच वेळ मिळाली का? घरात पूजा आहे, पाहुणे मंडळी आलेत, कुणाचाच पत्ता नाहीये. कुठे गेलात म्हणून मी शोधायला आले. बघते तर काय, तुम्ही घोळका करून सगळे गप्पा मारताय. काय रे विशू, काय चाललं होतं इथे? अगं आई, मी ते आणि काव्या, घरची सून आहेस ना तू? ही तुझी पूजा आहे. गुरुजी तिथे वाट बघतायत. त्यांना काय हवं काय नको कोणी बघायचं? पूजेची तयारीकडे आणि पाहुण्यांच्या स्वागताकडे लक्ष दे असं कितीदा सांगायचं तुला? त्याबद्दलच मी तिला समजवत होतो आई. तिला काय आणि कशी समज द्यायची ते मी बघेन.
तू लक्ष घालू नकोस. इथं पूजेच्या ठिकाणी थांबायचं सोडून इथं बायकांमध्ये काय बडबड करत बसलायस तू? तू तिथे असायला हवं होतंस की इथे? तुम्ही दोघी जा. गुरुजींना तिथं काय हवंय काय नकोय जा बघा. आणि तुम्ही तर सगळ्यात मोठे आहात ना इथे. सगळ्यांना दटावून मंडपाकडे पाठवायचं की इथे गप्पा मारत उभं राहायचं? नाही, मी जातच होते. आलेच. विशू थांब. आता आणखीन काय? विशू मी तुला थांब असं म्हटलंय. काकू मी काय म्हणते, तुला थांबायला सांगितलंय का मी? मला माझ्या मुलाशी बोलायचं. तू जा. पूजेच्या ठिकाणी मंडपात जाऊन पाहुण्यांमध्ये बस. लाडू थांब. तुला फार लागलं नाही ना बाळा? आई सुद्धा ना उगाच एवढी चिडली. सकाळी सुद्धा मधुरा मावशींचा गैरसमज झाला आणि सगळा राग तुझ्यावर निघाला. तू एक ऐकशील माझं? तू ना या सगळ्या गोष्टींमध्ये पडूच नकोस. तू पूजेकडे लक्ष दे. तुला त्रास झाला ना तर मला खूप वाईट वाटतं ग. आणि तुला त्रास होत असेल ना तर मलाही नाही राहावं अक्काई. तुझी चूक नसताना तुला कोणी काही बोलत असेल, तुला उगाच माफी मागायला सांगत असेल तर मला वाईट वाटणारच ना. आणि आत्ताही मला सहन नाही झालं म्हणून मी मध्ये पडले. अगं हो, पण त्यामुळे काय झालं ते बघितलंस ना. होऊ दे. मला माझ्या त्रासापेक्षा तुझी जास्त काळजी. अक्काई, तू म्हणाली होतीस ना की भाऊजींना आता तुझी सवय झाली आहे आणि हळूहळू ती सवय प्रेमामध्ये बदलेल म्हणून. पण मला तशी कुठलीच लक्षणे दिसत नाहीयेत. उलट त्यांचा तुझ्याबद्दलचा राग अजून वाढतानाच दिसतोय. काय चाललं होतं इथे? पूजेच्या ठिकाणी थांबायचं सोडून त्या मुलीची बाजू घेऊन भांडत बसला होतास तू? आई, त्यांचं म्हणणं योग्यच आहे. काही सांगू नकोस. सगळं कानावर आलंय माझ्या. अरे चुकीचीच आहे ती. अरे घरातल्या ओटीला हात लावायची काय गरज होती तिला? अरे बाबा, देवाधर्माच्या कार्यामध्ये अशा चुका करून चालत नाही. देव कार्य नीट नाही झालं तर आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागू शकतात. हे त्या श्रेष्ठाला काय कळणार आहे म्हणा. पण तुला तर कळतंय ना, तू घरचाच आहेस. उलट तिला जाब विचारायचं सोडून तू काव्याला माफी मागायला सांगतोस तिची. अशी कोण लागून गेले रे ती? आपल्या घराच्या पूजेत लुडबुड करायचा तिला काय अधिकार? आई लुडबुड वगैरे करत नव्हती. काव्या तिथे नव्हती. घरातला कुठलाही मेंबर तिथे नव्हता. गुरुजींनी ओटीचं ताट मागितलं. श्रेष्ठा तिथे होत्या. त्यांनी ते ताट गुरुजींना दिलं. एवढंच झालं. म्हणजे पूजेत काही प्रॉब्लेम नको म्हणून. आता शास्त्रबिस्त्र त्यांना काय नाही. तेच तर, ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत त्याच्यात लक्ष घालू नये. आपण बाहेरचे आहोत. दुसऱ्यांच्या घरातल्या पूजेच्या तयारीला विचारल्याशिवाय हात लावू नये एवढं तरी कळायला नको का तिला? घरचा नियम तिनं मोडलाय आणि तू काव्यावर चिडलास. हे बरोबर नाही हं विशू. अगं तेच तर, आपण कोणावर चिडतो? आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्यावर. त्यांचं प्रेम आहे माझ्यावर म्हणूनच रागवतात ते. तेच सांगायचा प्रयत्न करते मी तुला. अक्काई, प्रेम आहे मग त्यांनी तुझी बाजू घ्यायला हवी होती ना. श्रेष्ठा त्यांची बाजू का घेतली? उलट तुझी चूक नसताना सुद्धा ते तुला त्यांचीच माफी मागायला सांगत होते.
ह्यात कुठला आलाय प्रेम? आई, मी कारणाशिवाय तिला माफी मागायला लावत नव्हतो. मोठमोठ्या माणसांसमोर कसं बोलायचं, कसं वागायचं हे तिला नाही कळत. आणि श्रेष्ठा माझ्या इन्व्हिटेशनवर आल्या होत्या. हे सगळं, ही मॅनेजमेंट, हे डेकोरेशन, हे सगळं त्यांनी केलंय, तरी काव्याने त्यांचा इन्सल्ट केला, म्हणून राग आला मला. अरे तुला राग आला तर 4 भिंतीच्या आतमध्ये तिला जाब विचारायचं होतं ना, असं 4 चौघात नाही. लोकांसमोर असं घरच्या सुनेला बोलणं म्हणजे कुटुंबाची बेअब्रू होण्यासारखं आहे. हे असलं मला सहन होणार नाही. तू पण ना लाडू, एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तीच घेऊन बसते. सोड ना सगळं, जाऊ दे. आणि आत्ता जर आपण पूजेच्या ठिकाणी गेलो नाही ना तर आई पुन्हा रागावतील. आणि हे काय, मी तुला सगळं आवरून यायला सांगितलं होतं ना. साडी नेसलीयस पण गौरी पूजेचा हार का नाही घातलास? अरे हो, मला तुला तेच विचारायचं होतं. तो हार तू साडी बरोबर बॅगेतच ठेवलेलास ना? हो, सापडला नाही का तुला? नाही, मला सापडत नाहीये. अरे बापरे. अक्काई, तू टेन्शन घेऊ नकोस, मी पुन्हा एकदा शोधते. नीट बघा बाळा, कारण पूजेच्या वेळी हार हरवणं हा अपशकुन असतो. तू नीट व्यवस्थित बघ आणि मला कळव. हा हो अक्काई. लाडूला हार सापडेल ना? आणि नाही सापडला तर